सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव या स्टोरीचे 39 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. स्वीटी आता निकीच्या वागण्याने थोडी डिस्टर्बच होती. आर्यन तिला नॉर्मल वाटायचा, पण निकीकडून जे काही सुरू होतं ते नॉर्मल नव्हतं. आणि इतक्यात तिला परीचा फोन आला आणि स्वीटी त्या विचारातून बाहेर आली आणि परी म्हणाली, स्वीटी, ऋषीचा फोन आला होता का गं? तो काय म्हणाला? आणि स्वीटी म्हणाली, परी, तो तुझ्याशी परवा लग्न करतोय आणि तो ठाम आहे. आणि आर्यनला थांबवण्यासाठी त्यानं मला सांगितलेलं आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेव, इतकंच त्यानं सांगितलं आहे. आणि इतक्यात तिकडून अस्मिता म्हणाली, स्वीटी बेटा, तू आर्यनला कशी थांबवशील? तो ऐकेल का? स्वीटी म्हणाली, बघते ना आंटी, तसा तो ऐकणार नाहीच, पण मी करेन काहीतरी आणि ऋषी मला सांगेल ना. आणि फोन ठेवला. आणि अस्मिताचा आवाज ऐकून तिच्याशी बोलून स्वीटीला ती त्या दिवशी जे काही म्हणाली विवेकला ते आठवलं. विवेकचं सुद्धा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं आणि पुरुष हे असेच असतात. बिझनेसच्या निमित्ताने त्यांना सतत कोणी ना कोणी आवडत राहतं. हे तिच्यापासून लपलेलं नव्हतं. आणि आर्यनचंही तसंच असेल का? माझ्यासमोर तो नॉर्मल वागतोय, पण निकीसाठी सगळं काही करतोय. माझ्यासाठी जितका कासावीस झाला तितकाच कासावीस होऊन तो निकीसोबत हॉस्पिटलमध्ये गेला आणि तिला सोडायला सुद्धा घरी गेला. म्हणजे निकी त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, अगदी माझ्या इतकीच, असं स्वीटीला वाटायला लागलं. पण आता तो विचार झटकून दिला तिनं आणि आर्यनला कसं थांबवायचं याचा विचार करायला लागली. तो दिवसही तसाच गेला आणि रात्रही गेली. आणि सकाळी उठून आर्यन काम करत बसला लॅपटॉपवर आणि निघताना स्वीटीला म्हणाला, स्वीटी, माझ्या बॅगमधून जरा महत्त्वाचे पेपर आहे, ते जरा देतेस का? स्वीटी म्हणाली, हो. आणि ती त्याच्या बॅगमधून पेपर घ्यायला गेली. इतक्यात तिला त्याच्या बॅगमध्ये मुलींचा स्कार्प सापडला. आणि हा कोणाचा स्कार्प आहे असा ती विचार करायला लागली. आणि ती आर्यनकडे गेली आणि म्हणाली, आर्यन, तुझ्या बॅगमध्ये हा स्कार्प कोणाचा आहे? आणि आर्यन म्हणाला, ओ शिट, निकीचा स्कार्प आला वाटतं माझ्याकडे, आता पुन्हा द्यायला जावं लागेल. आणि स्वीटी म्हणाली, आर्यन, असा कसा आला तिचा स्कार्प तुझ्या बॅगमध्ये? आणि तू कालही गेला होता का तिच्या घरी? आर्यन म्हणाला, हो, आम्ही आता ठरवलं आहे की प्रोजेक्ट फास्ट कंप्लीट करायचं आणि दिवसाआड भेट होते. आणि स्वीटी म्हणाली, आर्यन, पण तू मला नाही बोलला की तू तिकडे जाणार आहेस, मीही आले असते ना. आणि आर्यन मला, स्वीटी, मला वाटलं तुझी तब्येत ठीक नाही म्हणून तू घरी थांबलीस आणि तू मला लंचसुद्धा पाठवलं नाहीस. काय झालं होतं? ते तर बरं झालं माझं निकीकडेच लंच झाला, नाहीतर मला उपाशी राहावं लागलं असतं. स्वीटी म्हणाली, आर्यन, मी का तुला उपाशी ठेवेन? पण मी काल विसरले खरंच, मी माझ्या विचारात होते. आणि आर्यन मला, कसला विचार? त्या ऋषीची मदत करण्याचा का? आणि स्वीटी, तसं काही असेल तर लक्षात ठेव, मला ते आवडणार नाही. तू यामध्ये पडू नकोस, समजलं? आणि स्वीटी थोडी गप्प बसली आणि ती पुन्हा म्हणाली, पण मला सांग, स्कार्प बॅगमध्ये कसा येतो? ती फाईल थोडीच आहे असंच यायला फसून. आता स्वीटी बोलत होती आणि बोलणारच होती, कारण तिला हातात पुरावे सापडले होते आणि ती आर्यनला जाब विचारत होती. आणि आता ती कपाटात सुद्धा गेली आणि म्हणाली, आर्यन, हे बघ, तिने तुझ्यासाठी काय पाठवलं आहे. विथ माय फेअर लव. याचा अर्थ काय होतो आर्यन, मला कळेल का? आणि आर्यन वैतागून डोक्यावर हात ठेवून म्हणाला, कम ऑन स्वीटी, असा शब्दावर जोर देत चिडून म्हणाला, तुला जो काही अर्थ घ्यायचा आहे तो घे. फेअर लवचा तुला अर्थ कळत नाही का? अगं, फ्रेंडशिपमध्ये सुद्धा लव असतं गं, तुला कसं कळत नाही? एकमेकांची केअर वगैरे करणं हे लव असतं.
तुला माझ्या आणि परीच्या फ्रेंडशिपचा काहीच प्रॉब्लेम नाही, पण माझ्या आणि निकीच्या फ्रेंडशिपचा का प्रॉब्लेम आहे हेच मला कळत नाही. तिनं माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट दिलं, मी तिची मदत करतोय म्हणून. आणि तिनं मला हे सांगितलं होतं की मी तुझ्यासाठी काही हँकरचिप पाठवते आणि तिनं ते पाठवले गिफ्ट म्हणून. आणि तुझा काय प्रॉब्लेम आहे? आणि स्वीटी म्हणाली, आणि तुझा रुमाल जुना कुठे आहे तो? आर्यन म्हणाला, आता मी ते पण विचारू का तिला? इतकी छोटी गोष्ट. अगं मी तिला एक रुमाल दिला तर तिने मला 6 रुमाल दिले. इतकं मोठं मन आहे तिचं, आणि मी तिला एक रुमाल परत मागू का? आणि आता आर्यनला यात काहीच वावगं दिसत नव्हतं. एका मुलीकडे एका मुलाचा रुमाल कशासाठी हवा हे याला कळत नाही का? असं पण अशी संशय वृत्ती वाढली की काही कळत नाही. आणि आता निकीने खरंच फार छान आणि डोक्यानं गेम खेळला होता. फक्त आणि फक्त स्वीटीला टार्गेट केलं होतं तिनं, आणि आर्यनला काहीच वाटत नव्हतं. आणि आता स्वीटीला त्याला विचारावंसं वाटत होतं की तू ड्रिंक करून आलास, तुझ्या शरीरावर ते लिपस्टिकचे निशाण कुठून आले? पण आता ते दाखवायला तिच्याकडे काहीच नव्हतं. आणि हे असे कितीही पुरावे असले तरी जर आर्यन असाच दुसऱ्या बाजूने विचार करत असेल तर काहीच उपयोग नव्हता. आणि स्वीटी म्हणाली, मी आजही ऑफिसला येणार नाही. आणि आर्यन म्हणाला, ओके फाईन, नको येऊ, मी जातो, मला तरी गेलंच पाहिजे ना, आफ्टर ऑल माझी एक कंपनी आहे. स्वीटीला त्याच्या बोलण्याचा खूप राग आला आणि आत्ताच्या आत्ता त्याची सेक्रेटरी म्हणून राजीनामा द्यावा असं तिला वाटलं. पण अर्जुन तन्वी येईपर्यंत वाट बघायची असं तिनं ठरवलं. आणि यांची कसली कॅट फाईट होती कुणास ठाऊक. एकमेकांची किती काळजी करायची आणि लगेच भांडायचे सुद्धा. आणि एकमेकांना एकही मुद्दा माफ करत नव्हते. आणि इतक्यात आर्यनला कोणाचा तरी फोन आला आणि स्वीटी बोलता बोलता थांबली. आणि आर्यन कोणाला तरी म्हणत होता, तुम्हाला शक्य होईल तेवढं ऋषी तिवारीवर लक्ष ठेवा आणि विवेक अंकलच्या घराच्या बाहेरसुद्धा तुमची माणसं सोडा. मी सुद्धा तिकडे येणारच आहे आणि उद्याचा दिवस फार महत्त्वाचा आहे. उद्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याच्यावर नजर ठेवायची. आणि समोरून माणूस म्हणाला, हो पण तो पोलीसवाला आहे, आम्ही त्याच्यावर नजर ठेवायला गेलो आणि सापडलो तर तो अटक करेल. आणि आर्यन म्हणाला, त्यांना काहीही करू दे, मी आहे ना, मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाही, तुम्ही फक्त तुमचं काम करा. आणि हे स्वीटीनं ऐकलं आणि फोन ठेवून आर्यन तिला म्हणाला, तू सगळं ऐकलंस ना, मग आता काय करशील, त्याला सांगशील का? आणि स्वीटी तिथून निघून गेली. आर्यन पुन्हा ऑफिसला गेला. मग तोही दिवस गेला आणि ऋषीने त्याच्या आणि परीच्या लग्नाचा ठरवलेला दिवस उगवला. आणि आता सगळेच टेन्शनमध्ये होते आणि सगळ्यात जास्त टेन्शनमध्ये तर परी होती. ऋषी काय करेल काय माहीत, आणि तो इथपर्यंत मला घ्यायला येईलसुद्धा, पण डॅड ते पुन्हा मला स्वतःचा जीव देण्याची धमकी देणार आणि त्यांनी स्वतःला काही करून घेतलं तर मी काय करू? मी इतकी स्वार्थी होऊ शकेन का की डॅडना मरणाच्या दारात सोडून ऋषीसोबत जाईन? ओ गॉड, मी काय करू? मला ऋषीसोबत बोलायचं आहे, पण कसं बोलू? परीला काही कळत नव्हतं. आणि आणखीन एक टेन्शन म्हणजे आर्यन. त्याचा राग तर वेगळाच होता. आणि सगळ्यांना सगळीकडे शांत ठेवून ऋषी कसं लग्न करणार होता काय माहीत. आणि त्यातूनही तो म्हणत होता की सगळ्यांच्या संमतीने लग्न होणार आणि सगळे खुश असतील. आता सरळ परीने डोळेच मिटले आणि देवाला प्रार्थना करत बसली, कारण तेवढंच तिच्या हातात होतं. आर्यन ऑफिसमध्ये होता तरीही त्याचं सगळं लक्ष इकडेच लागलं होतं. आणि अजून तरी ऋषी त्याच्याच ऑफिसमध्ये होता असं त्याला कळलं. आणि त्यानं अजून लग्नाच्या हालचाली कशी गेली नाही म्हणून तो चकित होता की विवेक अंकलनं परीला इमोशनल ब्लॅकमेल केलं म्हणून तोही शांत आहे असा आर्यन विचार करत होता. विवेक तर त्या दिवशी घरीच होता. आर्यने विवेकला फोन करून म्हणाला आणि विचारलं, काय झालं अंकल? आणि विवेक म्हणाला, काहीच नाही, सगळं नॉर्मल आहे. मग ऑफिस सुटलं. आर्यन घरी आला. त्यानं त्याचं वॉलेट काढून ठेवलं, कपडे बदलले आणि फ्रेश व्हायला गेला. तसं स्वीटीनं
जितके पण ड्रायव्हर होते त्या सगळ्यांना म्हणाली, तुम्ही आता घरी जा आणि सकाळी या, आता आम्ही कुठेही जाणार नाही. आणि तिने आर्यनच्या पॉकेटमधून त्याचं ड्रायव्हिंग लायसन्स काढून ठेवलं. आर्यन फ्रेश होऊन आला आणि त्याला ऋषीचा फोन आला. आणि ऋषी त्याला आमंत्रण देत मला, हॅलो मिस्टर आर्यन, मी निघालो आहे परीला घ्यायला. तुम्हाला म्हणाला होतं ना, मग मी चाललो आहे, शक्य असेल तर या. आणि आर्यननं आता पटकन फोन ठेवला आणि तसाच कपडे घालून पटकन गाडीत बसला आणि स्वीटीच्या अपेक्षेप्रमाणे स्वतःच ड्रायव्हिंग करत तो विवेकच्या घराच्या दिशेने निघाला. आणि जाता जाता त्यानं विवेकला फोन केला आणि म्हणाला, अंकल तो येतोय, तुम्ही परीला काहीही करून इमोशनली ब्लॅकमेल करून अडवून ठेवा, मीही थोड्या वेळात येतो, मग बघूच तो कशी परीसोबत कसं लग्न करतो. आणि आर्यन आता बेफाम गाडी चालवत होता आणि अचानक समोर रस्त्यावर बॅरिकेड आडवे लागले होते आणि त्यानं समोर बघितलं तर पोलिसांच्या काही गाड्या होत्या. आणि आर्यन पटकन खाली उतरला आणि इन्स्पेक्टरला म्हणाला, एक्सक्यूज मी इन्स्पेक्टर, व्हॉट्स द प्रॉब्लेम. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, पुढे मोठा ॲक्सिडेंट झाला आहे आणि इथून रहदारी बंद केली आहे, तुम्ही इथून जाऊ शकत नाही, तुम्हाला जिथं जायचं असेल तिकडे तुम्ही यू टर्न घेऊन जा दुसऱ्या रस्त्यानं. आणि आर्यन आता खूप वैतागला, कारण तो विवेकच्या घरापासून खूप जवळ होता, काही किलोमीटर अंतरावर, आणि आता इथून इतक्या लांब यू टर्न घेऊन जायचं म्हणजे खूप अवघड होतं. त्याने समोर बघितलं तर फक्त 2 वाहनं उभी होती, कुठे काय रक्त वगैरे दिसतही नव्हतं. ती वाहनंसुद्धा चेपटलेली नव्हती. मग ॲक्सिडेंट झाला असं कसं म्हणत होते पोलीस, हे त्याला कळेना. आणि आर्यन आता परत जाऊन यावं की काय या विचारात होता. इतक्यात त्याला विवेकचे फोनवर फोन यायचे आणि आर्यन तू लवकर ये असं तो म्हणायचा, तू आल्याशिवाय मला हिंमत येणार नाही. आणि आर्यन म्हणाला, अंकल मी काय करू, इथे ॲक्सिडेंट झाला आहे आणि रस्ता बंद आहे. आणि विवेक म्हणाला, ओके मी तिथपर्यंत तुझ्यासाठी माझी गाडी पाठवतो, तू त्यात बस आणि ये. आणि आर्यन आता त्या गाडीची वाट बघत बसला, पण तिकडून गाडी येताना सुद्धा तशीच अडवून धरली पोलिसांनी. आणि विवेक इकडून आर्यनला म्हणायचा, मी गाडी पाठवली आहे, अजून आली नाही का. आणि इकडून आर्यन म्हणायचा, अंकल मग गाडी आली का नाही अजून, किती वेळ झाला. आणि आता विवेकने ड्रायव्हरला फोन केला आणि त्या फोनवर एक इन्स्पेक्टर बोलत म्हणाले, मिस्टर बन्सल ही कार तुमची आहे का. विवेक म्हणाला, हो. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, तुमचा ड्रायव्हर खूप फास्ट गाडी चालवत होता आणि म्हणून आम्ही त्याला कारसहित ताब्यात घेतला आहे आणि उद्या या आणि काय ते बघू. आणि झालं, हा पर्यायसुद्धा इथेच खुंटला. आणि विवेकनं आर्यनला फोन केला आणि म्हणाला, आर्यन बेटा, अरे ड्रायव्हरला पोलिसांनी पकडलं आहे आणि आता काय करायचं. आणि आत्ता आर्यनच्या हळूहळू लक्षात आलं की हे सगळं कोण करतंय. आणि आर्यनने फोन ठेवला आणि त्या इन्स्पेक्टरला म्हणाला, इन्स्पेक्टर नक्की हा ॲक्सिडेंट तरी खरा आहे की फक्त मला अडवण्यासाठी हे सगळं सुरू आहे. आणि ते इन्स्पेक्टर म्हणाले, एक्सक्यूज मी मिस्टर, इथे दिवस रात्र रस्त्यावर उभा राहण्याची आम्हाला हौस नाही, आम्हाला आमची ड्युटी करू द्या. खरंच ॲक्सिडेंट झाला आहे आणि लोकांना हॉस्पिटलमध्ये नेलं आहे. आर्यन मला, मग गाड्यांमध्ये काहीच बिघाड नाही, हे काही खरंच नाही, असं कसं. आणि ते इन्स्पेक्टर म्हणाले, तुम्ही आता आमच्याशी वाद घालूच नका, तुम्ही पटकन रिटर्न जा. आर्यन आता रागातच हात आपटला, कारण त्याला सगळं क्लिअर झालं होतं. त्यानं ऋषीला फोन केला आणि म्हणाला, तू आता असं पॉलिटिक्स खेळणार आहेस का, तू तुझ्या पावरचा गैरवापर करतोस आणि माझे रस्ते अडवतोस का. ऋषी आता हसला आणि म्हणाला, मिस्टर आर्यन, प्यार और जंग में सब कुछ जायज़ होता है और मुझे लगता है की ही लाईन तुम्ही तुमच्या प्रेमात खूपदा यूज केली असेल, राईट. तसं आर्यन आता फोनकडे चमकून बघितलं, कारण आर्यन तर काहीही करायचा प्रेमामध्ये आणि असंच बोलायचा आणि सगळं खपवून न्यायचा. पण आता हीच गोष्ट ऋषी करत होता त्याच्या प्रेमासाठी, तर ती त्याला खपत नव्हती. आणि ऋषी हसून म्हणाला, मिस्टर आर्यन लवकर या, तुमच्या एकुलत्या एक बेस्ट फ्रेंडचं लग्न आहे.
तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे. वेलकम असं म्हणून त्यानं फोन ठेवला आणि आर्यन पुन्हा रागातच बसला आणि त्यानं स्टेअरिंग भरभर भरभर फिरवली. पुन्हा रिटर्न गेला आणि काही किलोमीटर अंतर घेऊन दुसऱ्या रस्त्यानं विवेकच्या घरी निघाला. तर त्याही रस्त्यावर असेच आडवे बॅरिकेड लावले होते आणि त्याचा रस्ता अडवला. आणि तसाच बनाव ॲक्सिडेंटचा तिथेसुद्धा केला होता. त्याला पुढे जाऊ दिलंच नाही. आर्यनचा तिथंही थोडा वेळ गेला त्यांच्याशी भांडण्यात. आता शेवटचाच रस्ता उरला आणि आर्यन त्या रस्त्याने निघाला. आणि आता तो इतका पॅनिक झाला होता की त्याला कळलंच नाही की समोर एक गाडी आहे आणि नेमकी समोरच्या गाडीला त्याचा थोडासा धक्का लागला. अगदी थोडासा. कोणाचं नुकसानही झालं नव्हतं आणि आर्यनने घाबरून त्याचा घाम पुसला आणि डोळे झाकले. आणि पुढच्या क्षणी डोळे उघडले तर समोर 4 पोलीस उभा होते आणि ते हाताची घडी घालून आर्यनकडे रोखून बघत होते. आणि आर्यन त्यांना म्हणाला, "काय झालं इन्स्पेक्टर? तुम्ही माझ्यासमोर असे माझा रस्ता अडवून का उभे राहिला आहात? मी काय केलं आहे?" आणि इन्स्पेक्टर म्हणाले, "मिस्टर, तुम्ही आता एका गाडीला डॅश दिली." आर्यन म्हणाला, "हो, ते मी पाहिलं, पण इतकी नाही डॅश दिली. आणि प्लीज बाजूला सरका, मला जायचं आहे, मला खूप घाई आहे." आणि इन्स्पेक्टर म्हणाले, "तेच म्हणतोय, इतकी काय घाई आहे की तुम्हाला समोरची वाहनं दिसत नाहीत? तुम्ही ड्रिंक करून गाडी चालवताय का? तुमची टेस्ट करावी लागेल. तुम्ही बाजूला थांबा." आर्यन आता जाम वैतागला आणि मला, "इन्स्पेक्टर प्लीज, मी असं काहीही नाही केलं, मला जाऊ द्या. आणि तुम्हाला माहीत नाही का, मी आर्यन अर्जुन देसाई आहे." आणि इन्स्पेक्टर म्हणाले, "सॉरी मिस्टर, तुम्ही कोणीही असा, पण आम्हाला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही. तुम्ही आर्यन अर्जुन देसाई आहात म्हणून इतरांचा जीव घेण्याची तुम्हाला परवानगी नाही. आणि उलट इतक्या जबाबदार व्यक्तीचा तुम्ही मुलगा आहात, मग तुम्ही तर डबल जबाबदारीने वागलं पाहिजे." आणि हे ऐकलं तसं आर्यन शॉक झाला. त्यानं लगेच अर्जुनला फोन लावला, पण अर्जुन फोन उचलत नव्हता. आणि तन्वी म्हणाली, "अर्जुन, अरे फोन घे ना, आर्यन आहे." असं म्हणत ती फोन घ्यायला गेली. इतक्यात अर्जुन म्हणाला, "तनू स्टॉप, फोन घेऊ नको. कारण फोन घेतल्यानंतर मला ॲक्शन घ्यावी लागेल आणि मला काहीही ॲक्शन घ्यायची नाही." असं म्हणून अर्जुन हसला. आणि तन्वी म्हणाली, "अर्जुन, नक्की काय सुरू आहे तिकडं?" आणि अर्जुन म्हणाला, "जशन बेबी, प्यार का जशन सुरू है." तन्वीला काहीच नाही कळलं आणि ती आपली गप्पच बसली. आणि इकडे विवेकचा फोन आला आणि म्हणाला, "आर्यन, ऋषीची गाडी आली. तू का नाही येत?" आणि आर्यन म्हणाला, "अंकल, मी काय करू? जिथे तिथे मला पोलिसांनी अडवलं आहे. मला येऊच देत नाहीत आणि रूल तोडले तर आणखीन फसेन." पोलिसांनी तर आता आर्यनला अडवण्यासाठी अख्खी नियमांची डायरीज घेऊन बसले होते. आणि आर्यन आता पोलिसांना म्हणाला, "ओके इन्स्पेक्टर, मी तुमचं काही असेल तर देतो. तुम्हाला पैसे हवेत का?" तसं ते इन्स्पेक्टर म्हणाले, "मिस्टर देसाई, तुम्हाला हे शोभा देत नाही. तुम्ही पोलिसांना लाच देता का?" तसा आर्यन गप्प बसला आणि म्हणाला, "ओके, त्या समोरच्या वाहनाचं काय नुकसान झाले मी ते भरून देतो, पण मला जाऊ द्या." आणि आता समोरच्या गाडीकडे बघितलं तर काहीच नुकसान नव्हतं आणि आर्यन खुश झाला. आणि असा गाडीवर बसला आणि निघणार. इतक्यात इन्स्पेक्टर म्हणाले, "थांबा, ड्रायव्हिंग लायसन्स द्या." आणि अब यहाँ फंस गए आर्यन बाबू, और वो भी पूरी तरह से फंस गए. आणि आर्यन म्हणाला, "ओके, ड्रायव्हिंग लायसन्स ना बघा." त्यानं पटकन ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी पॉकेट काढलं आणि शोधलं तर ड्रायव्हिंग लायसन्स तेवढं गायब होतं. बाकी सगळं होतं. आणि आर्यनने इकडं तिकडं गाडीमध्ये सगळीकडे शोधायला लागला, पण लायसन्स सापडेना आणि त्याला काय करावं ते सुचेना. आणि आता इन्स्पेक्टर त्याला म्हणाले, "खाली उतरा. तुम्ही पहिले खाली उतरा. विदाउट लायसन्स तुम्ही इथपर्यंत गाडी आणलीच कशी?" आणि आता आर्यनला कळत होतं, पोलिसांच्या नादी लागायचं नाही. कुठे ना कुठे ते पकडतातच. आणि अर्जुन सांगत होता ते काही खोटं नव्हतं. आणि आर्यन हात जोडून म्हणाला, "इन्स्पेक्टर प्लीज, मला जाऊ द्या. माझं जाणं खूप गरजेचं आहे. प्लीज प्लीज प्लीज." आणि इन्स्पेक्टरसुद्धा तितक्याच पोलाइटली म्हणाले, "सॉरी मिस्टर आर्यन, आय कांट हेल्प यू. प्लीज तुम्ही आम्हाला समजून घ्या. इट्स अवर ड्युटी. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही लायसन्स मागून घ्या, आम्हाला दाखवा आणि मग जा." आणि आता आर्यने पटकन फोन केला.
त्याच्या ड्रायव्हरला आणि म्हणाला, पटकन घरून माझं लायसन्स घेऊन या. आणि आता सगळे ड्रायव्हर सुट्टीवर. आणि हे ऐकलं तसं आर्यनला कुठेतरी जाऊन जीव द्यावा असं वाटायला लागलं. नेमकं आजच त्याच्या बाबतीत इतकं सगळं का घडावं. आणि आता त्यानं शेवटी स्वीटीच्या पाया पडून म्हणाला, स्वीटी डार्लिंग, प्लीज माझं लायसन्स घेऊन ये ना. त्याची एनर्जी तर आता निम्मी इथंच संपली होती. आणि तो काय ऋषीला अडवणार होता? घंटा. आणि स्वीटी म्हणाली, ओके आर्यन, तू माझा नवरा आहेस म्हणून मी घेऊन येते, नाहीतर पोलीस तुला रात्रभर सोडणार नाहीत. पण तू माझ्याशी जे काही वागलास ना निकीवरून, ते मला अजिबात नाही आवडलं. पण आधी तू मला सॉरी मान. आणि आर्यन लगेच म्हणाला, सॉरी बेबी. आणि आता दीड तासाचा प्रवास करून स्वीटी इथे येणार आणि मग आर्यनची सुटका होणार. तोपर्यंत 9:30 वाजले होते रात्रीचे. आणि स्वीटी घरून निघाली. आणि इकडे ऋषी गेला. तो गेला, युनिफॉर्ममध्येच गेला. त्याच्यासोबत त्याची पोलीस फोर्स होतीच. त्यामुळे बाहेर आर्यनची जी काही माणसं होती त्यांना नुसतं डोळ्यांच्या जरबेनंच ऋषीनं बाजूला केलं आणि सगळे घाबरून बाजूला सरकले. आणि ऋषी फार रुबाबात परीला घेण्यासाठी गेला आणि मला परी, तसा विवेक बन्सल घाबरला.